इंद्राचा काही फोन आला होता का? नाही आबा, पण मम्मा सापडेल. मालतीच्या रागाचं काय करायचं? सगळ्यांच्या जीवाला कोर लावून ठेवलं. विक्रांत, काय झालं? मालती सापडली? आबा, आई त्यांच्याकडे नको बघूस, माझ्यासाठी कराच. फक्त तुझ्यासाठी. आई थांब, मला बोलायचं आहे आबांशी. सर, आता नको. आबा, काय झालं होतं हे आम्हाला कळायलाच पाहिजे. काही नाही, गैरसमज झाला होता. प्रत्येक गोष्टीत कसा गैरसमज होतो? आधी माझा अपमान करायचा आणि मग त्याला गैरसमजाचं नाव द्यायचं. खरंच गैरसमज झाला होता. आबा, सम नाही ओळखता आली तर विचारायचं होतं ना. उर्मिला, तू मध्ये बोलू नकोस. नाही का गे, बहिणींना का गप्प करताय तुम्ही? आबांना हे कळायला हवं होतं. सर आओ, आबांनी विचारायला हवं होतं. राणी, इंद्रा, अरे मला खरंच कल्पना नव्हती. चुकून बोलून गेलो मी. त्यांना दुखण्याचा कुठलाही हेतू नव्हता. त्यात काय एवढं चिडण्याचं? मी चुकून बोलून गेलो. त्यांना दुखण्याचा कुठलाही हेतू नव्हता. बाबा, असं कसं बोलू शकता तुम्ही? आईने तुमच्या आवडीची खीर बनवली होती, तिचं कौतुक करायचं सोडून तुम्ही राणीचं नाव घेतलं तिथे. मग तिच्या जागी कोणीही असतं तर त्याला राग येणं स्वाभाविक आहे. अरे, मी ह्यांचं कौतुक नाही केलं म्हणून या चिडल्या असत्या ते मी समजू शकतो. पण मी राणीचं कौतुक केलं ना म्हणून या चिडल्या आहेत. पुन्हा तुम्ही तेच करताय आबा. तुम्ही आईवरच आरोप करताय. मी आरोप करत नाहीये. मी सत्य काय घडलं तेच सांगतोय. अरे, या कायम राणीचा दुस्वास करता, तुला माहिती आहे. आणि आजही तेच केलंय त्यांनी. दुसरं काही कारण नाहीये. म्हणजे तिने तुमच्यासाठी खीर बनवली होती त्याचं काहीच नाही. तिचं कौतुक तर तुम्ही केलंच नाहीत, म्हणून तुमची चूक मान्य न करता तुम्ही तिलाच बोलताय. आबा, किती सहन करायचं माझ्या आईने आणि का? काय बोलतोय? बरोबर तेच बोलतोय मी. आबा, माझी आई नेहमी सहन करत आली. तुम्ही तिचा विचार कधी करणारच नाहीयेत का? दादू, अरे तू नाही शिको, यावेळी आबा चुकले. आणि आबांनी आईची माफी मागितलीच पाहिजे. ठीक आहे, मी माफी मागल्यानं जर हा विषय संपणार असेल, मी माफी मागायला तयार आहे. आबा, माफी मागितल्यानं कोणी लहान मोठा होत नसतो. जर का मालतीची हीच इच्छा असेल ती माफी मागायला तयार आहे. माझी चूक झाली, मला माफ कर.
जर तुम्ही आबांवर रागवलात, पण मालती मॅडमचा राग आबांवर नाहीये, माझ्यावर आहे. त्यांना मी इथं नको. आणि जे कोणी माझ्याबद्दल चांगलं बोलतील त्यांचा राग येतो त्यांना. या सगळ्याला आपणच जबाबदार असू, कारण आपण जे काही प्लॅन केलाय त्यामुळे जे सगळं होत असेल असं तर नाहीये ना. नाही सर, आपण जे काही केलं ते चांगल्या हेतून केलं. पण चांगलं काही होतच नाहीये. आणि असंच जर चालू राहिलं तर आपण जे काही करतोय त्याला काही अर्थच नाहीये. हाती काही लागत नाहीये आणि उलट प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. मग काय करायचं? प्रयत्न करणं सोडून द्यायचं? सर, अशी हार मानून कसं चालेल? आणि गोष्ट जेव्हा घराची असते, नात्यांची असते ना, तेव्हा माणसाने शेवटपर्यंत लढावं अगदी. अहो, आबा आणि मालती मॅडम नवरा बायको आहेत. या घराचे 2 मजबूत खांब आहेत ते. त्यांच्या खांद्यांवरती या घराचा डोलार आहे. आणि तेच जर असे वागले ना तर हे घर कोलमडून जाईल. त्यामुळं त्याआधी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. ही अशी सोडून द्यायची गोष्ट नाहीये. कारण हा या घराचा प्रश्न आहे. त्या दोघांचा नात्याचा प्रश्न आहे. अहो, त्या दोघांच्या संसाराचा प्रश्न आहे हा. म्हणून मी तुला सांगतोय, आपण थांबूया. आपण नको काही करायला. आणि मला नाही माहित आपण हे सगळे काही प्रयत्न करतोय त्याने काय सिद्ध होईल. पण ह्यांची भांडणं आजची नाही आहेत अगं. मला जेव्हापासून कळायला लागलंय ना तेव्हापासून हे लोक फक्त भांडतच असतात. एव्हरी टाइम ह्यांच्यातल्या वादामुळे आम्ही घरातल्यांनी यांनी स्वतः काय काय सहन केलं ना यांना नाही माहिती. नाही राणी, आपल्या अशा वागण्याने त्यांच्यातलं भांडण अजून टोकाला जाऊ नये. मी आपल्या घराला तुटताना नाही बघू शकत. मला खरंच आता हा त्रास सहन नाही होत राणी. सर, मी आबांशी असं बोललो, त्यांच्याशी वाद घातला, हे आजचं नाहीये. हे खूप दिवसांपासून माझ्या मनात साठलंय. आबांमुळे फक्त मला नाही, चिकूला सुद्धा त्रास सहन करावा लागला. आबांनी कधी लक्षच दिलं नाही आमच्याकडे, या घराकडे, माझ्या आईकडे. कधी घरात नसायचेच ते. त्यांचं सतत काम काम काम. माझ्या आईने किती सहन केलंय ना हे बघितलंय माझ्या डोळ्यांनी. तिच्याही काही अपेक्षा असतील ना. सर, तुम्ही नका असा त्रास करून घेऊ. तू म्हणतेस ना संसार दोघांचा असतो, पण मला काय वाटतं सांग, हा संसार कधी दोघांचा नव्हताच. माझी आईच एकटी संसार करत होती. नाही, माझी आई चुकीची नाहीये. मी फील करू शकतो माझ्या आईला काय वाटतंय ते. आबा, तुम्हाला खूप वाईट वाटतंय ना? आपली लाईफ सुद्धा मोबाईल मधल्या एका फोल्डर सारखी सोपी असायला हवी होती ना. म्हणजे पाहिजे तेव्हा आपल्याला ज्या गोष्टीमुळे त्रास होतो ती गोष्ट आपल्याला डिलीट करता आली असती. म्हणजे कुठल्याच गोष्टीचं टेन्शनच उरलं नसतं, हो ना? ही सोय यंत्राला असते, माणसाला नाही. म्हणून त्या माणसानं जपून बोलायचं असतं, जपून वागायचं असतं. बोलताना 100 वेळा विचार करायचा असतो. आपल्या बोलण्यानं कोणी दुखावलं तर जात नाही ना, याचाही विचार करावा लागतो. एकदा बाण सुटला की सुटला, तो परत नाही घेता येत. आबा, तुम्हाला असं बरं वाटतंय का? अशी मालिश करू की अशी? तुम्ही सांगा मला, तुम्हाला कसं बरं वाटतंय? हा, मालती जेव्हा मालिश करायच्या ना तेव्हा खरंच खूप बरं वाटायचं. मग त्याने कसंही मालिश केलेलं चालायचं. थकून मागून आल्यावरती त्या तीळ सोडून मालिश करायच्या, सगळा थकवा निघून जायचा, क्षीण निघून जायचा. ऍक्टिव्हच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी दिवस रात्र काम करत होतो. प्रचंड काम होतं, कामाचं प्रेशर होतं. रात्री उशीर व्हायचा घरी यायला. मी मध्यरात्री थकून घरी आल्यावरती सुद्धा त्या जाग्या असायच्या. माझ्याकरता गरम गरम जेवण वाढायच्या, माझे पाय चेपून द्यायच्या. आणि त्यांचा हात केसात न फिरला की लगेचच बरं वाटायचं.
आबा तुम्हाला माहिती आहे का, आजकाल ना असं तेल लावून घ्यायला कुणालाही आवडत नाही. तुम्हाला एक किस्सा सांगू का? माझ्या शाळेत ना माझी एक फ्रेंड होती. ती मात्र ना रोज तेल लावायची आणि रोज 2 घट्ट वेण्या करायची. आणि तिला ना चिडवायला आम्ही तिला तेलाचा गाणं म्हणायचो. खूप मजा यायची तेव्हा. आणि मालतीनं खूप केलं ना माझ्याकरता. आणि मी मला नव्हतं माहित की त्यांच्या मनात एवढं सगळं साठलेलं आहे. त्यांचं भांडण एवढ्या वर्षांचं आहे हे नव्हतं माहित मला, पण आता जाणवतंय. आणि तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे सर. या छोट्या छोट्या गोष्टींनी काही नाही होणार. आपण नको करायला हे सगळं. मला आई आणि आबांना एकत्र आलेलं बघायचं आहे राणी. माझी सुद्धा तीच इच्छा आहे आणि त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. करणार काय आपण? आपल्याला विचारपूर्वक सगळं करावं लागणार आहे. असं आता उगाच काही करून नाही चालणार. त्यांच्या मनामध्ये काय आहे ना हे जर दूर करायचं असेल तर आपल्याला मुळापासून प्रयत्न करावे लागतील. सर मला काय वाटतंय माहिती का, त्यांची अशी आहे ना एकमेकांची नव्याने ओळख व्हायला पाहिजे. त्यांचं नातं नव्याने सुरू व्हायला पाहिजे. त्यांनी नव्याने एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. जोपर्यंत त्यांच्या मनामधले हे राग रुसवे, त्यांच्यातले मतभेद दूर होत नाही ना, किंवा त्यांच्या मनात जेवढे सगळ्या वर्षाचे जळमट आहेत ते साफ होत नाहीत, तोपर्यंत गोष्टी बदलणार नाहीत. जेव्हा त्यांच्या मनामधली सगळी जळमट साफ होतील ना, तेव्हाच गोष्टी बदलतील. ज्यावेळी त्यांच्यातले गैरसमज दूर होतील ना, तेव्हाच तुम्हाला आणि अश्विनीला एवढ्या वर्षापासून जे मिळालं नाही ना ते मिळेल. आणि मग हे घर सुद्धा आनंदाने भरेल. फॅक्टरीचा 40वा वर्धापन दिन आहे. खूप मोठा दिवस आहे. सगळी तयारी सुरू आहे फॅक्टरीमध्ये आणि घरात असं वातावरण. आबा अहो प्लीज ना, तुम्ही नका ना त्रास करून घेऊ स्वतःला. प्लीज. मला माहितीये मी आदर्श नवरा नाहीये, आदर्श बाप नाहीये. माझ्याकडे खूप मोठ्या चुका झाल्यात. तर माझ्याकडनं चुका झाल्यात. मला मालतीला भरभरून द्यायचं होतं, तिची हौसमूस पुरवायची होती. तुम्हाला मुलांना वेळ द्यायचा होता, मला मोठं होताना बघायचं होतं, पण मी नाही बघू शकलो, नाही करू शकलो. घर आणि फॅक्टरी सांभाळताना माझी तारांबळ उडाली. मी नाही मॅनेज करू शकलो. आय एम कम्प्लीट फेलियर. माझा संघर्ष अजून चालूच आहे, चालूच राहणार माझा हा संघर्ष. फॅक्टरी उभी करताना मी माझं आयुष्यच पणाला नाही लावलं, मी तुमचंही आयुष्य पणाला लावलं, तुमचंही सुख पणाला लावलं. तुमची फरफट झाली, पण खरंच आमचं चूक. हे सगळं जाणून बुजून नाही केलं ग. तुम्हाला त्रास द्यायचा हेतू नव्हता माझा. तुम्हाला त्रास देऊन मला सुख उपभोगायचं नव्हतं. मला याची पूर्ण कल्पना आहे आणि मी तुम्हाला सांगते, तुम्ही आम्हाला आतापर्यंत काहीच कमी केलं नाही. तुमच्याकडून जितकं देता येईल तेवढं तुम्ही दिलंय. मग ते प्रेम असो, पैसा असो किंवा तुमचा वेळ. त्यामुळे आबा प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टी मनाला नका लावून घेऊ. एकच इच्छा आहे चिकू, ते आयुष्य संपायच्या आधी मालती समोर बसायचं, तिची माफी मागायची, तिला भरभरून बोलू द्यायचं आणि फक्त मी ऐकायचं, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. इतक्या वर्षात मी नाही केलं. मी फक्त स्वतःला महत्व दिलं, माझ्या फॅक्टरीला महत्व दिलं, माझ्या कामाला महत्व दिलं. सगळीकडे फक्त मी होतो, ती कुठेच नव्हती. आता जाणवते माझं प्रेम आहे का मालतीवर. मला हे असं नाही जगायचंय. ती मला समजून घेईल का? माझं म्हणणं ऐकून घेईल ती?
मला मान्य आहे आई विचार स्वार्थी आहे, पण मीच आहे. मी काय करू? तिने जर का मला समजून घेतलं ना तरच आमच्यातले वाद भेटतील. आता ही दरी अशीच वाढत राहील आणि एके दिवशी सगळंच संपून जाईल. आबा आयुष्यभर या आरोपांचं ओझं घेऊन मला जगावं लागेल आणि एके दिवशी गिल्ट घेऊन मी मरून जाईल. आबा प्लीज. आता नाही सहन होत. आबा सरांच्या डोक्यातून कालचं प्रकरण गेलेलं दिसत नाही. सगळा राग काढत पळतायत. सर काय झालं? अहो जरा काय झालं? काय नाही. चल मग. चला. काय केलं स्वतः? काय प्लॅन आहे? माहित नाही, पण आपल्याला सगळ्यांना सावधपणे करावं लागणार. असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून ते भांडणार नाही. नाही ते तर खूप अवघड आहे. म्हणजे अगं तू बघितलं नाहीस का? आबांना फॅक्टरीत सगळं काही आणि आईला तर फॅक्टरीचा एवढा राग आहे जेवढा आबांचा पण नसेल. फॅक्टरीचं काय आता मध्येच? फॅक्टरीचं काय म्हणजे? अगं फॅक्टरीचा वर्धापन दिन आहे आज. सगळ्यांना जावं लागणार आहे फॅक्टरीत. अरे हा, पण भारीच आहे की मग. तो भारी आहे ना, पण आईचं काय? आई येईल का? का नाही येणार का? हेच तर टेन्शन आहे मला. ते पण खरंच आहे बाबा. मला नाही वाटत आई येईल. एरवी तिला फारसा काही इंटरेस्ट नसतो फॅक्टरीमध्ये आणि आता तर आबांवर रागवली आहे म्हणजे येणारच नाही ती. पण तुम्ही बोलायला तर येतील ना. आपल्याला आता एकच प्रयत्न करायचा आहे की त्या दोघांमध्ये जो काही गैरसमज झालाय ना तो काहीतरी करून दूर होईल. म्हणजे आबांना मालती मॅडमची किती कदर आहे हे मालती मॅडमला कळल आणि मालती मॅडमला नेमकं काय वाटतं हे आबांना कळायला पाहिजे. मगच सगळं ठीक होईल. पण शक्य आहे का ते? काल जे काही झालं त्यावरून तर मला नाही वाटत आई येईल. आणि जरी आई आली ना तरी काही ना काही सीन फॉर शुअर क्रिएट होईल. याचीच भीती वाटते मला. मला तर डाऊट आहे आईला ये म्हणावं की नाही. मला सांग, तुला खरंच असं वाटतंय आईला घेऊन जायला पाहिजे आपण? उगाच का लोकांसमोर घरातले वाद कळायला हवे? सर काय झालं? सर तो मला खूप भीती वाटते. मला खूप भीती वाटते. तुम्ही हाकला बरं त्याला. तुम्ही हाकला.
नाही नाही जवळ येतोय तुम्ही हाकला. काही नाही होणार, रिलॅक्स. हे बघा मला खूप भीती वाटते, तू जवळ येतोय. सर तुम्ही जवळ येतोय का? सर तुम्ही हाकला त्याला. हो हो असलतोय ना, मी ट्राय करतोय, पण तू नाही जाते तर मी काय करू? सर हाकला ना काहीतरी, भीती वाटते सांगते तर. हो करतोय मी, ट्राय करतोय. जा रे बाळा, जा जा. गेलं का? ना तू निघतच नाहीये जागचा यार, मी काय करू? सर काहीतरी करा ना, गारवा त्याला, मला भीती वाटते. जा रे बाळा, जा जा. घाबरते बाई, जा जा. गेलं का? नाही गेलं सर. नाही आहे, इथेच आहे अजून. मला खूप भीती वाटते, तुम्ही चालवा ना. सर हाकला त्याला लवकर. हो आताच नाही, काय करू? गेला बहुतेक. गेला वाटतं, बरं झालं. हो सॉरी सर. हा पण मेन गोष्ट तर तुम्ही सांगितलीच नाही ना. ते फॅक्टरीत काय कार्यक्रम आहे आज? काही नाही, फॅक्टरीत एक पूजा असेल, त्यानंतर एक कार्यक्रम आणि मग कामगारांसाठी जेवण, एवढंच. हा भारी आहे की मग, बेस्ट आहे सगळं. हे सगळं बेस्ट आहे ग, पण आई काय करेल हा प्रश्न आहे. सर त्यांना खुश करायला आपण एक गोष्ट करू शकतो. काय? परफेक्ट, गुड, ठीक आहे, डन. हे करूया आपण. येस, चल हे कर. हा तब्येत कशी आहे तुझी? वय मी बरी आहे. आणि बुवा तुम्ही? अगं मला काय होतंय, मी चांगला दडदाकट आहे. चांगलंय, चला असंच राहा काय. आणि आई तू औषधं घेतेस ना ग? औषधं घ्यायला विसरू नको बर का. हो ग बाई. अगं ती विसरली तर मी बरा विसरू देईल. अगं आमची काळजी सोड, तू कशीच ग? सगळं नीट आहे तिथं? आणि जावं बापू कसं आहेत? मावशे, हो सगळे ठीक आहेत. भावाचं फोन. भावा अगं मला वाटलं माझा भाव आलाय, पण इथे तर फोन आलाय तिचा. कसा आहेस गोट्या तू? मी मस्त आहे. कावा तुझी आठवण येते बघ, तवा करमत नाही. मग यायचं की मला इथं भेटायला. अगं तूच येत जा की इकडं, म्हणजे आम्हाला बी बरं वाटेल. ग बसा तुम्ही. तूच ये म्हणा मला भेटायला. अब आता ती काय माहेरवाशी नाही का, सासरवाशी झाली. आणि तिथं काय तिच्या मनानं चालतंय वे सगळं घरात. तुम्ही उगाच तिच्या मागं लागू नका इकडे ये म्हणून. तिथं काय तिला कमी कामं असतील वे? आई आहेत काम, पण तुम्ही पण माझ्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे ना. ही अजून अशीच? वा, माझं तर काम सोपं की नाही ना. काय मालती आई, तुम्ही अजून आवरलं नाही? आवरा लवकर, आपल्याला जायला उशीर होईल. खाली सगळेजण वाट पाहत आहेत तुमची. आवरा बरं लवकर. तुम्ही ही साडी नेसणार आहात का? सुंदर आहे साडी, हीच नेसा. हो, हीच साडी नेसणार आहे. आणि त्याच्यावर आहे ना मॅचिंग दागिने पण घाला, तुमचं रूप अगदी खुलून दिसेल. तेवढंच आपलं आपल्याला समाधान. म्हणजे नाही म्हणजे आता एवढं आवरलं, सुंदर दिसलो तरी आपल्याकडे कोण बघणार ना. आता बघा ना, हे सगळं घालून तुम्ही इतक्या सुंदर दिसाल, पण आबांचं लक्ष कामगारांकडे. नाही म्हणजे आबा काय आणि विक्रांत काय, सगळे पुरुष एकसारखेच. विक्रांतच बघा ना, सतत फॅक्टरी 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 करत राहतो.
तर मी आज एवढं छान आवरलंय, सुंदर दिसतीये, पण जराही माझ्याकडे बघितलं नाही त्यानं. त्याला महत्वाचं काय तर फॅक्टरी. बायको काय हो, ती कुठे जाते? ती घरीच आहे. यांना महत्वाचं काय तर वर्धापन. आज आपल्या फॅक्टरीचा वर्धापन दिन आहे, तर तुम्ही दोघांनी यायचंय. अगं आम्ही कशाला, गोट्याला पाठवतो. हा का? तुम्ही का नको? अगं कशाला उगाच, आणि तसं बी आम्ही दोघं तिथे येऊन काय करणार आहे? काय करणार म्हणजे? दुसरी लोक काय करतात ते काय नाही. मी तुमचं काही ऐकणार नाही. तुम्ही दोघांनी पण यायचंय. आणि तुम्ही तिकडे जर नाही आले ना तर मला अजिबात चालणार नाही. मला तुम्ही तिथं पाहिजे. आणि मलाच नाही तर इंद्रजित सरांना पण तुम्ही तिथं पाहिजे, कारण त्यांनीच मला तुम्हाला फोन करायला सांगितलंय. आता तुम्ही काय जावयाचं पण ऐकणार नाही का? आता कसं, आता बोला की बुवा, बोला. आता काय बोलणार? काही बोलू नका. लवकर या तिकडं. हा आई, ती मागच्या दिवाळीची साडी नेसा, छान दिसते तुला. बर बाई. बुवा तुम्ही पण तो शर्ट घाला, मस्त दिसाल. दोघ जण मस्त हिरो हिरोईन सारखं तयार होऊन या. हा छान दिसले पाहिजे. बरं बाबा, येतो, ठेवतो आता. हा हा ठेवा. ए गोट्या, तू पण लवकर ये बाबा. हा भावा, विषय काय, येणार की मी. हा चालेल. हा ठेवतो. हा मला तर खूप वाईट वाटलं, पण नंतर असं वाटलं की मालती आईंनी पण केवढं सहन केलंय ना. हो ना मालती आई? मी असं ऐकलंय की आबा पण तुमच्या बरोबर असंच वागायचे. हो ना? मला तर खूप राग आला. आपण यांच्यासाठी एवढं सगळं करायचं आणि हे असं वागणार, याला काय अर्थ आहे? पण तुमची कमाल आहे आई. कसे दिवस काढले हो तुम्ही, मला तर कल्पना पण करवत नाही. हे सगळं कसं सहन केलं तुम्ही? असा संसार करणं सोपं नाहीये. सतत आपणच जुळवून घ्यायचं. खरं सांगू का मालती आई, माझी तर अजिबात जायची इच्छा नाहीये. ज्या गोष्टीमुळे आपला नवरा आपल्यापासून दुरावतो तिथे जायचंच कशाला? आणि लोकांसमोर मिरवून तरी काय मिळणार आहे आपल्याला? हे काय आपल्याकडे लक्ष देणार नाही, आपल्याकडे बघणार सुद्धा नाही. आपल्यालाच आपला अपमान झाल्यासारखा वाटणार. मग कशाला जायचंय? बरोबरच यायचं. या फॅक्टरी पायी आयुष्यभर सहन करत राहिले मी. माझ्यापेक्षा, लग्नाच्या बायकोपेक्षाही फॅक्टरी आणि तिथले फडतूस कामगार महत्वाचे होते यांना. आजही तीच गत आहे. कशाला जाऊ मग तिथे? चला, मात्रा लागू पडली. मालती आई, तुम्ही लवकर आवरून या खाली. सगळेजण वाट पाहताय.